शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादी पुन्हा एक होणार का? काका पुतण्यांचं मनोमिलन होणार का? या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी संबंध महाराष्ट्राचं लक्ष दोन्ही राष्ट्रवादीच्या मेळाव्याकडे लागलेलं होतं. मात्र दोन्ही मेळाव्यानंतर हा प्रश्न अनुत्तरितच राहिलाय. विशेष म्हणजे अजित पवारांना सोबत घ्यायचे की नाही याबाबतचे निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शरद पवारांनी आता सुप्रिया सुळेंना दिलेत. मात्र हा निर्णय घेण्यासाठी वेळेची मर्यादा नाही अशी भूमिका आज सुप्रिया सुळेंनी मांडलेली आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल बोलायचं तर आमच्याकडे एकत्रीकरणाचा प्रस्तावच आला नाहीये असं सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलंय. दरम्यान दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत असा नकाराचा सूर देखील राष्ट्रवादीच्या कोणत्याही मोठ्या नेत्यांनी आळवलेला नाहीये. दरम्यान सुप्रिया सुळेंनी केलेल्या वक्तव्यानंतर सुनील तटकरे काय म्हणतात, त्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ते बघूया. टाइमलाईन नाही ना, त्याला टाइमलाईन नाही. आज काही निर्णय कार्यकर्त्यांच्या भावना ह्या नेहमीच आमच्यासाठी सराखोबे असतात. त्याला काय माझ्या तरीकडे नाही. आमच्याकडे कुठला प्रस्ताव आलेला नाही, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये त्या विषयाची कधी चर्चा झालेली नाही आणि येईपर्यंत संभवत नाही. एक भाग आता अन्यायाने वगैरे वगैरे जे काय म्हटलं गेलेलं आहे ते कशा संदर्भात म्हटलं गेलं याची काही मला माहिती नाही.